या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावातून एका महिलेच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे। 60 वर्षीय गौराबाई नीलकंठ पाटील यांची त्यांचे पती 65 वर्षीय नीलकंठ भीमराव पाटील यांनी क्रूरपणे हत्या केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य गावापासून दूर शेतात राहत होते। त्यांची मुले बाहेरगावी वास्तव्यास होती। संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला। याच रागाच्या भरात नीलकंठ पाटील यांनी फरशीच्या तुकड्याने गौराबाई यांच्या डोक्यावर जोरदार वार केलं। या वारमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे गौराबाई यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने हत्तूर आणि परिसरात खळबळ माजली आहे। वृद्ध वयात अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलले जाणे ही बाब अनेक प्रश्न निर्माण करते। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या हत्येमागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे। पोलिसांनी नीलकंठ पाटील यांना ताब्यात घेतलं असून प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे दिसत आहे। मात्र नेमके कारण आणि परिस्थिती याबाबत पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्टता येणार आहे। ही घटना समाजाला विचार करायला भाग पाडणारी आहे। सोलापुरी कट्टा न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि पुढील तपशीलच लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवेल। तोपर्यंत पाहत रहा सोलापुरी कट्टा न्यूज, सत्य आणि विश्वासाची साथ। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।